कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. नमस्कार, मी मुबीन खान. माय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली. अतिशय अटीतटीच्या लढतीत कोल्हे गटाने बाजी मारलेली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर काळे आणि कोल्हे या दोन मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि ऐनवेळी आमदार आशुतोष काळे यांनी मास्टर स्ट्रोक देत काका कोयटे यांचा चेहरा समोर आणल्यानंतर अतिशय रंगत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे की उपनगराध्यक्षपदी नेमकं कोण विराजमान होणार, कोणाला संधी दिली जाणार, त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकपदी कोणाला संधी देण्यात येणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि याची चर्चा आता जोर धरू लागलेली आहे. यंदा आपण पाहिलं तर 30 जागांपैकी 19 जागा भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या आहेत, तर 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत. 2016च्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांच्या गटाला फक्त 7 जागा मिळालेल्या होत्या, परंतु यंदा त्यांच्या 4 जागा वाढलेल्या आहे, 11 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे उपनगराध्यक्षपद निवडीकडे, त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकांकडे. येणाऱ्या 12 जानेवारीला नवीन बॉडीची पहिली सर्वसाधारण सभा बोलावण्यात आलेली आहे आणि या सभेमध्येच उपनगराध्यक्षपद त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार असल्यामुळे सर्वांचे लक्ष या सभेकडे लागलेले आहे. भाजपकडे जवळपास 19 नगरसेवक पद त्याचबरोबर नगराध्यक्ष मिळून 20 जागा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे भाजपला 2 स्वीकृत नगरसेवक देता येणार आहे. राष्ट्रवादीकडे 11 नगरसेवक असल्यामुळे त्यांना देखील 1 स्वीकृत नगरसेवक पद देता येणार आहे. त्यामुळे सत्ताधारी कोल्हे गटाला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एका आक्रमक, अनुभवी आणि एका अभ्यासू चेहऱ्याला संधी देण्याची गरज आहे. आता आमदार आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी या संदर्भामध्ये काय भूमिका घेणार, काय निर्णय घेणार हे पाहणं देखील आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल. भाजप आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने उपनगराध्यक्षपद त्यांच्याकडेच राहणार हे निश्चित आहे. मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान यांची पहिलीच टर्म असल्याने उपनगराध्यक्षपदी युवा नेते विवेक कोल्हे या पदासाठी एखाद्या अनुभवी जुन्या जाणत्याला संधी देऊन प्रशासनावर पकड मजबूत करतात की आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एखादा युवा चेहऱ्याला संधी देतात, यावर चर्चा रंगली आहे. अनेक इच्छुकांनी कोल्हे यांच्याकडे आपली दावेदारी सांगत लॉबिंग सुरू केली आहे. त्यामुळे इच्छुकांमधून योग्य चेहरा देण्याचे आवाहन नेत्यांपुढे आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी शासनाने कडक नियमावली आखून दिली आहे. यामध्ये वैद्यकीय, विधी, शिक्षण किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधर, सामाजिक संस्था किंवा NGO मध्ये किमान 5 वर्ष कामाचा अनुभव असलेल्यांना, त्याचबरोबर नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त पदावर असलेले जे सेवानिवृत्त अधिकारी असतील त्यांना देखील यावरती संधी दिली जाऊ शकते. या नियमांमुळे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांची अडचण झाली असून तांत्रिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या पण पक्षाशी एकनिष्ठा असणाऱ्या उमेदवाराचा शोध काळे आणि कोल्हे दोन्ही गटाकडून सुरू आहे. आपल्या विजयाचा करिश्मा टिकून ठेवण्यासाठी आणि शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोल्हे कोणाला संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विरोधी पक्षात असूनही राष्ट्रवादीकडे 11 नगरसेवक आहे. स्वीकृत पदावर आपल्या पक्षाचा आक्रमक चेहरा देऊन सभागृहात सत्ताधाऱ्यांना घेरणार का हेच पाहावे लागेल. 12 जानेवारीच्या सभेत कोपरगावच्या राजकारणातील या नव्या इनिंगचा श्रीगणेशा होणार असून उपनगराध्यक्षपदी त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि याची उत्सुकता आता कोपरगाव वासियांना लागली आहे.